याचं कारण काय? यांनी समाजाच्या पलीकडे जाऊन या देशासाठी योगदान दिलंय, आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन या लोकांनी आपल्यासाठी योगदान दिलंय. आपण काय करतोय? आमचं काय, आमची गाडी, आमची माडी आणि आमच्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही. पण आमची जयंती लोक साजरी करणारच नाही. या राजाने मी तुम्हाला सांगितलं आयुष्यामध्ये सगळं अलौकिक कार्य केलंय. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी आजपर्यंत पाहिले. आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे काही महादेवाचे भक्त मी आजपर्यंत पाहिले. पण या हिंदुस्थानाच्या पाठीवर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली असा एकमेव राजा आहे हा. ज्या राजानं रक्ताचा अभिषेक घालावा थोर महापुरुष म्हणतात, माझ्या 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. थोर महापुरुष सांगतात की 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. माझ्या राजाला जर दीर्घायुष्य लाभलं असतं ना तर प्रत्येक मावळ्याच्या घराला सोन्याचं दार लागला असतं. एवढा माझा राजा अभेद्य होता. एवढी ताकद होती आपल्या राजाची. आणि मी मगाशी सांगत होतो शिवाजी महाराज खूप नम्र आहेत बरं. आज मी तुम्हाला मगाशी सांगत होतो आमची पोरं एखादा नगरसेवक जर गावात ओळखीचा झाला, एखादा सरपंच ओळखीचा झाला तर अशा काका फुगून फिरतात, आमचा नाद नाही करायचा. शिवाजी महाराजांची नम्रता किती आहे तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. माझा राजा किती नम्र आहे का? एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन संपन्न झालं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बसलेल्या वारकऱ्यांपैकी सर्वांना प्रश्न विचारला. रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्याकडे एक निरोपाची चिठ्ठी पोहोचवायची, कोण जातो? सगळे वारकरी खाली बसले होते. त्या बसलेल्या वारकऱ्यांपैकी 15-20 वारकऱ्यांनी खालून हात वर केला. तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मी निरोप पोहोचवणार. त्यावेळेला एक वारकरी उठून उभा राहिला, तुकाराम महाराजांच्या जवळ गेला, तुकाराम महाराजांचा साष्टांग दंडवत प्रणिपात केलं आणि वारकरी तुकाराम महाराजांना सांगू लागला, महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्याकडे मी निरोपाची चिठ्ठी देणार. आणि तुकाराम महाराजांनी त्या निरोपाची चिठ्ठी त्या वारकऱ्याकडे दिली आणि तो वारकरी जायला निघाला. नम्रता बघा माझ्या राजाची. तो वारकरी जायला निघाला आणि जात असताना तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, कोण जातो? तर काही वारकऱ्यांनी खालून हात वर केला होता. त्या 15-20 वारकऱ्यांनी त्या वारकऱ्याला थांबवलं आणि त्याला विचारलं, होय रे तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, कोण जातो? त्यावेळेला आम्ही खालून हात वर केला. याचा अर्थ काय? आम्हाला जाण्याची इच्छा आहे. पण तू उठून उभा राहिलास, तुकाराम महाराजांच्या जवळ गेलास, महाराजांच्याकडनं निरोपाची चिठ्ठी घेतलास, तुला जाण्याची एवढी तीव्र इच्छा का? तर तो वारकरी नम्र भावनेतून सांगू लागला, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज बऱ्याच वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायचे. नुसते येत नसायचे की 32 मनांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मांडी घालून खाली बसायचे. राजा मांडी घालून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसायचा बरं का. आपण शिवभक्त म्हणतो, आपला राजा मांडी घालून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसायचा. आपण शिवभक्त म्हणतोय, आपल्याला कीर्तनात टाळ घेऊन उभारायला काय हरकत आहे? आपण उभारलं पाहिजे. आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. तरुणांना मी नेहमी सांगतो, डॉल्बीच्या तालावर नाचून विकृती करण्यापेक्षा कीर्तनामध्ये नाचून आपली संस्कृती जपा. का कीर्तनामध्ये नाचायचं? अरे कीर्तनामध्ये देव सुद्धा नाचतो. अरे असा नाचतो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तनामध्ये देव स्वतः नसतो. तुम्ही कीर्तनामध्ये येऊन नाचा, भाग्य तुमचं उजळून जाईल. आम्हाला कळली पाहिजे आमची संस्कृती. आणि इकडं त्या वारकरी सांगू लागले की तुकाराम महाराजांनी हात वर विचारलं त्यावर मी गेलो याचं कारण की ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं, ज्या राजानं माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू अभेद्य ठेवलं, त्या राजाला मला बघायचं होतं, त्या राजाचं मला दर्शन घ्यायचं होतं. पण तुकाराम महाराजांच्या कीर्तना आल्यावर मला त्यांची भेट झाली नाही. त्या राजाला मला भेटायचं आहे म्हणून मी उठून उभा राहिलो. त्या सगळ्या वारकऱ्यांना आनंद झाला आणि तो वारकरी आपल्या सवंगडी मित्राला घेऊन गडाच्या पायथ्याशी पोहोचल्या गडाच्या पायथ्याशी पहारे गेले आणि
पहारेकरी गडाच्या पायथ्याशी, आणि गडाच्या पायथ्याशी गेल्या गेल्या वारकऱ्यांना त्या पहारेकरांनी विचारलं, कोण तुम्ही? पहारेकरी त्यांच्या दमाच्या भाषेमध्ये पहारेकरांनी विचारलं वारकऱ्यांना, कोण तुम्ही? तर वारकरी सांगू लागले, आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी आहोत. तुकाराम महाराजांनी निरोपाची चिठ्ठी शिवाजी महाराजांना दिली, ती निरोपाची चिठ्ठी घेऊन आम्ही इथं आलोय. पहारेकराच्या कानावर फक्त एवढे शब्द पडले, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी. पहारेकरांना काम सोडलं, किल्लेदारांच्याकडे गेला. पहारेकराला माहिती होतं, काय माहिती होतं? जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना देवा समान आहे, देव तुल्य. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचा किती आदर करतात पहारेकरांना माहिती होतं. पहारेकरी आपलं काम सोडून सरळ किल्लेदारांच्याकडे जाऊ लागले. किल्लेदार महाराज, किल्लेदार महाराज, अहो किल्लेदार महाराज. माहितीये कोणाला? किल्लेदार महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी आले. किल्लेदार महाराज त्यांनी निरोपाची चिठ्ठी घेऊन आपल्याकडे आले, ती शिवाजी महाराजांना पोहोचवायची आहे. किल्लेदार महाराजांच्या कानावर शब्द पडले, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी. किल्लेदार सरळ महालात गेला, राजांच्याकडे गेला. राज, अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी आले. त्या वारकऱ्यांनी निरोपाची चिठ्ठी तुमच्याकडे घेऊन आले. महाराजांच्या कानावर शब्द पडले, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी. महाराज थेट धावत किल्लेदार महाराजांच्या पुढं 2 पावलं पुढं वारकऱ्यांचं स्वागत करायला धावू लागले. शिवाजी महाराज महालात होते, ना कमरेला तलवार होती, ना पाठीला ढाल होती. डोक्यामध्ये एवढेच विचार, काय? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठातील वारकरी आले. शिवाजी महाराज वारकऱ्यांचं स्वागत करायला 2 पावलं पुढं धावू लागले. गडाच्या पायथ्याशी पोहोचले, आणि पोहोचल्या शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांना प्रणाम केल्यानंतर त्या वारकऱ्यांना गडाच्या आतमध्ये घेतलं. वारकऱ्यांनी पायातल्या जोड्या काढल्या, शिवाजी महाराजांनी उचलून देवळीमध्ये ठेवल्या. बरं का, शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांच्या पायातल्या जोड्या उचलून देवळीमध्ये ठेवल्या. पाय धुवायला पाणी दिलं, पाय पुसायला मखमली कापड दिलं, अगदी पाय पुसले, आणि वारकऱ्यांचे हात हातामध्ये घेऊन शिवाजी महाराज गडामध्ये पोहोचले. गडामध्ये पोहोचल्या सर्वांना सांगितलं, आमच्या आध्यात्मिक सवंगडी आले, सुगरण जेवणाची व्यवस्था करा. आणि राणीसाहेब जेवायला सगळी मंडळी जेवण तयार करायला लागली. जेवण तयार झालं, मध्ये शिवाजी महाराज, डाव्या बाजूला वारकरी, उजव्या बाजूला किल्लेदार महाराज, ही सगळी मंडळी जेवायला बसली. जेवण पूर्ण झालं, आणि महाराजांनी वारकऱ्यांना विचारलं, वारकरी बुवा का आला होतात? काय कारण होतं वारकरी बुवा? तर वारकरी सांगू लागले, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निरोपाची चिठ्ठी शिवाजी महाराजांना पोहोचवायची आहे, यासाठी आम्ही इथं आलो आहोत. ती निरोपाची चिठ्ठी किल्लेदार महाराजांच्या हातावर ठेवली. किल्लेदार महाराजांना सांगितलं, किल्लेदार महाराज, ही निरोपाची चिठ्ठी शिवाजी महाराजांना द्या, आणि आम्हाला जाण्याची आता परवानगी द्या. काय झालं होतं कोणास ठाऊक. वारकरी बुवा आता जाण्याची परवानगी मागतायत. शिवाजी महाराज म्हणतायत, वारकरी बुवा, गडाच्या पायथ्याशी सिंहिणी आहेत, वाघिणी आहेत, गडाच्या पायथ्याशी पोहोचपर्यंत तुम्हाला रात्र होईल. सिंहिणींपासून वाघिणीपासून बचाव करायचा असेल तर आज मुक्कामी गडावर थांबा, उद्या सकाळी निघून जा. किल्लेदार महाराज म्हणले, आम्हाला नको फक्त जाण्याची. तर वारकरी बुवा म्हणतायत, आम्हाला जाण्याची परवानगी द्या. पण शिवाजी महाराज म्हणतायत, जाताय आहात ना, मग तुम्हाला घोडी देऊ का, पालखी देऊ का, म्हणजे तुम्ही सुखरूप गडावर पोहोचाल? त्यावर वारकरी बुवा म्हणले, आम्हाला घोडी नकोत, पालखी नकोत, फक्त आम्हाला जाण्याची परवानगी द्या. आणि किल्लेदार महाराजांनी गड सोडला. गड सोडत असताना शिवाजी महाराजांनी पुन्हा वारकऱ्यांना प्रणाम केला, आणि वारकरी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. आणि गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर 2 वारकऱ्यांच्या मध्ये चर्चा चालू झाली. होय, गडावर चर्चा होती की गडाच्या पायथ्याशी सिंहिणी आहेत, गडाच्या पायथ्याशी वाघिणी आहेत. या सिंहिणींपासून वाघिणींपासून आपला बचाव करायचा असेल तर सुरक्षित ठिकाणी आपल्याला कुठेतरी राहिलं पाहिजे. काय करावं? त्याला समोर एक झाडाचा बुंदा दिसला. त्या वारकऱ्यांना सांगितलं, आपण त्या झाडाच्या बुंद्यावर आपली रात्र घालूया.